इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। कोणतीही वैद्यकीय परवाना नसताना उल्हासनगरात खाजगी दवाखाना सुरू करून रुग्णांवर उपचार करणाऱ्या एका कथित बोगस डॉक्टरावर अखेर पोलिसांनी कारवाई केली आहे। उल्हासनगर कॅम्प 4 येथील एसएसटी महाविद्यालयाजवळ साई क्लिनिक हा खाजगी दवाखान्यात श्रीकृष्ण कुमावत हा व्यक्ती 2018 पासून बिनधास्तपणे वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचं उघड झालं आहे। डॉक्टर राकेश गाजरे वैद्यकीय व्यावसायिकाने याबाबत वेळोवेळी आरोग्य विभाग आणि कल्याण डोंबिवली महापालिका यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या। या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात कुमकुवत विरोधात प्रथम गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र त्यानंतरही कुमावतने व्यवसाय थांबवला नाही। डॉक्टर गाजरे यांनी कुमावत रुग्णांवर उपचार करताना, इंजेक्शन देताना आणि तपासणी करतानाचे व्हिडिओ पुरावे विठ्ठलवाडी पोलिसांना सादर केले। या गंभीर पुराव्यानंतर पुन्हा एकदा कुमावत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणात 10 वर्षापेक्षा अधिक शिक्षा होण्याची शक्यता असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या पथकाने कुमावतला अटक केली। त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नमस्कार। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमध्ये संबंधित डॉक्टरवरती बोगस डॉक्टर संदर्भाने कारवाई करण्यात आलेली आहे। या अगोदरही संबंधितावरती एक गुन्हा दाखल होता आणि पुन्हा मान्य न्यायालयाच्या आदेशाने संबंधित डॉक्टरवर दुसरा गुन्हा दाखल झाला होता। तर त्यात आपण त्यामध्ये यांना अटक करून मान्य न्यायालयासमोर त्यांना हजर केल्यानंतर दिनांक 8 ऑगस्टपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे। क्राईम PI चंद्रहार गोडसे जे आहेत यामध्ये अधिक तपास करत आहेत।